आज आपण खूप टेस्टी आणि सोपी अशी रेसिपी करत आहे। ही डिश आहे पनीर हैदराबादी। पनीर हैदराबादी करण्यासाठी अगदी घरचं मोजकं साहित्य मी वापरलेलं आहे, पण ही डिश खूप टेस्टी झाली होती। आमच्या घरी ती सर्वांना फार आवडली, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। त्यासाठी मी 1 पाव एवढं पनीर घेतलं आणि त्याचे छान काप करून घेतले। एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि त्यात पनीरचे तुकडे तळून घेण्यासाठी टाकून दिले आणि एकीकडनं छान फ्राय झाले की पलटवून घेतले, म्हणजे दुसरीकडने छान फ्राय करून घेतले। फ्राय करत असताना गॅसची फ्लेम लो किंवा मीडियम ठेवायची, म्हणजे हाय फ्लेमवर पनीर जळू शकते आणि त्याला खमंग अशी टेस्टही येणार नाही। पनीर पूर्ण तळून घेतलं की एका डिशमध्ये काढून घेतलं आणि एका डिशमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं। थोडंसं पाणी कोमट झालं की त्यात पनीर टाकायचं, म्हणजे पनीर सॉफ्ट राहतं आणि भाजीलाही छान चव येते। आपण जर पनीर तसंच ठेवलं तर ते रबरासारखं कडक लागतं आणि भाजीत छान मुरतही नाही। त्यामुळे कोमट पाण्यात पनीर टाकून घेतलं। पनीर थोडंसं सॉफ्ट होईल तोपर्यंत मी एकाकडे तेल गरम करायला ठेवलं। मी 3 मध्यम आकाराचे बारीक कांदे कापून घेतले होते, ते त्यात टाकून घेतले। ते छान फ्राय करून घेतले। कांदा हा मीडियम गॅसवर छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कांद्याचा कच्चेपणा निघून जातो आणि भाजीलाही खूप छान चव येते। बरं, कांदा परतत असताना मी 2 हिरव्या मिरच्या आणि थोडेसे आल्याचे तुकडे तयार करून घेतले होते, तेही आपण टाकून घ्यायचे आणि मिरचीचा आणि आल्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण याला छान भाजून घ्यायचं आहे। हे मिश्रण सगळं व्यवस्थित खमंग असं आपण भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे, म्हणजे भाजणी ही खमंग भाजल्या जाईल। भाजून झालं की मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या पॉटमध्ये हिरवी मिरची, कांदा आणि आल्याचे तुकडे काढून घेतल्यानंतर मी 1 मुठ्ठी एवढा पुदिना घेतलेला आहे। हा स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तेवढीच कोथिंबीर घेतलेली आहे, ही स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। पावसाळ्यात पालेभाज्यांना फार माती लागलेली असते, त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आणि याला पाणी न घालता छान वाटण तयार करून घ्यायचं। वाटण तयार झालं की मी त्यात 2 ते 3 चमचे छान दही टाकलेलं आहे, पण दही बिलकुल आंबट नाही आहे। छान मलाई दही टाकून घेतलं आणि तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यात आपण खडे मसाले टाकून घेऊ। त्यात मी जिरं, मिरे, लवंगा, दालचिनी आणि तेजपत्ता टाकून घेतला। ते थोडेसे फ्राय झाले की आपण तयार केलेलं पूर्ण वाटण आपण तेलावर टाकून घ्यायचं आणि त्यात लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आणि छान या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। वाटण छान खरपूस परतून घेतलं की त्याचा कच्चेपणा निघून जातो आणि भाजीही छान दाटसर होते। त्यात फ्रेश क्रीम ॲड करून घ्यायची आणि मी यात मसाले टाकले होते, पण तो व्हिडिओ थोडासा स्किप झाला आहे। त्यात मी धने जिरे पूड, हळद, लाल तिखट आणि किचन किंग मसाला वापरलेला आहे। तुम्ही किचन किंगऐवजी गरम मसालाही वापरू शकता आणि त्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलं, म्हणजे 1 वाटी एवढं पाणी टाकायचं आणि छान ग्रेव्ही परतून घ्यायची। जोपर्यंत ग्रेव्हीला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ही छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं। मीठ छान मिक्स झालं की त्यात थोडीशी कसुरी मेथी मी भाजून घेतली होती, ती ॲड करून घेतली, म्हणजे भाजीला खूप छान चव येईल। कसुरी मेथी या भाजीत आवर्जून टाका, भाजीला खूप छान चव येते। आणि त्यानंतर आपण तळून घेतलेलं पूर्ण पनीर यात टाकून घ्यायचं आणि 2 मिनटं छान भाजीत पनीर मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा, म्हणजे आपली भाजी तयार होते आणि मग आपण ती एका डिशमध्ये सर्व करून घेऊ। आपल्या भाजीला 2 मिनटात उकळी येईल तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू। राईट क्लिक कर ना, ते स्टॉप केलं का आवाज व्हॉइस ओव्हर?